नमस्कार. सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीनं अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय नवीन निर्माण करण्याची घोषणा, तशा प्रकारची नोटीस निघालेली आहे आणि 4 तालुके हे सोलापूर शहरासाठी आहेत आणि 7 तालुके हे पंढरपूरला जोडण्यात आलेले आहेत. त्यातला मोहोळ तालुका हा सोलापूर पासून 30 किलोमीटरच्या अंतरावर असलेला हा मोहोळ तालुका. मोहोळ शहराची हद्द सोडून जर माप टाकलं तर ते 27 किलोमीटर असणार आणि पंढरपूर हे 40 किलोमीटर असणार. सोलापूर शहरामध्ये कलेक्टर ऑफिसच्या माध्यमातून कामाला गेल्यानंतर एखादा नातेवाईक असेल, एखादा मित्र असेल, दवाखान्यामध्ये ऍडमिट असेल, त्याला पाहण्यासाठी वेळ मिळतो. आमचं सेशन कोर्ट हे सोलापूरला असल्यामुळे सोलापूरला वकिलाला भेटणे, तारीख वाढवून घेणे किंवा अनेक कोर्टाच्या कामाच्या संदर्भात त्या ठिकाणी तिथं काम करता येतं. दुसरी गोष्ट, शेतकरी असेल, कलेक्टर ऑफिसच्या कामाच्या निमित्तानं तिथं गेला असेल, पण मार्केट कमिटीमध्ये बिल आणणं असेल किंवा माल काय खरेदी करणं असेल किंवा माल काय विकणे असेल, त्या संदर्भामध्ये विचारपूस करण्यासाठी तिथं जाता येतं. कामगार न्यायालय सोलापूरमध्ये आहे. कामगाराचे काय प्रश्न असतील ते सोलापूरच्या कामगार न्यायालयामध्ये तिथं आपल्याला वेळ काढून भेट देता येते. जिल्हा परिषदमध्ये काय काम असेल तर जिल्हा परिषदमध्ये देखील ते काम करता येते. असे अनेक उदाहरणं सांगता येतील. जी एसटी महामंडळाची सेवा आहे ते सोलापूरला, आमच्या मोहोळ तालुक्यातल्या ग्रामीण भागातल्या गाड्या इथून सोलापूरला जातात आणि सोलापूरनं तिथं मुक्कामी गाड्या येतात किंवा मोहोळवरनं ग्रामीण भागात मुक्कामी गाड्या जातात. म्हणजे दळणवळणची व्यवस्था देखील एसटी महामंडळाची हा सोलापूरला जोडलेला सगळा कनेक्टिव्ह एरिया आहे. म्हणून हे अप्पर जिल्हा अधिकारी कार्यालय हे सोलापूरलाच असलं पाहिजे. किंबहुना तुम्हाला जर अप्पर जिल्हा अधिकारी कार्यालय विभागणी करायची असेल, ते अप्पर जिल्हा अधिकारी कार्यालय मोहोळला घेतलं पाहिजे. त्याच्यासाठी असणारा इथला जवळचा माढा तालुका जोडला तर चालेल, उत्तर सोलापूर जोडलं तर चालेल. अशा प्रकारे तुम्हाला विभागणी करायची असेल ते फार सोयीचं होईल. सोलापूर मधली गर्दी कमी करायची असेल, असं करायचं नसेल तर मोहोळ हा सोलापूरला ज्या पद्धतीनं जसा पुरवत होता तसाच मोहोळ तालुका सोलापूरला जोडला पाहिजे, अशा प्रकारची मागणी आमची आहे. हरकती व सूचनासाठी जिल्हा अधिकारी कार्यालयातर्फे जे नोटीस निघाले त्याच्यासाठी 9 तारखेपर्यंत मुदत आहे आणि त्याच अनुषंगाने उद्या शनिवार दिनांक 4 तारखेला 11 वाजता रुक्मिणी रेसिडेन्सी कुरुल रोड घाटुळे मंगल कार्यालय शेजारी सर्व पक्षीय, मग त्यात भाजपचा आला, शिवसेनेचा, काँग्रेस, उबाटा, मनसे, सर्व आरपीआय, सर्व पक्षीय आणि या तालुक्यातील सर्व अधिकारी मंडळी असतील, सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या संघटना असतील किंवा सुज्ञ नागरिक असतील, या सगळ्यांना मी आव्हान करू इच्छितो की उद्या होणाऱ्या बैठकीला आपण 11 वाजता रुक्मिणी रेसिडेन्सी येथे उपस्थित राहून आपले विचार व्यक्त करून आपण या ठिकाणी जो शासनाने निर्णय घेतलेला आहे तो कसा चुकीचा आहे अशा प्रकारची मांडणी करण्यासाठी आणि मोहोळ तालुक्याची एकजूट दाखवण्यासाठी सर्व पक्षीय नेते मंडळींना आणि सर्व जनतेने त्या ठिकाणी येऊन आपली भूमिका मांडावी, अशा प्रकारचं नम्र आव्हान या ठिकाणी करण्यात येत आहे. धन्यवाद.